मला तिकडनं इकडे आणलं, त्यांनी मला माझ्याकडनं त्यांच्याकडे घेऊन गेले आणि कुलाब्यातनं तुम्हाला उमेदवारी दिली. कुलाब्यात तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी झाला. तसं बघितलं तर त्या मतदारसंघाची आत्ताच देवेंद्रजींनी साधारण ओळख सांगितली आणि तुमचं असणारं काम हे आम्ही सगळ्यांनी गेले काही दिवस बघतोय. पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना देवेंद्रजी ज्यावेळेस बोलायला उठायचे त्यावेळेस देवेंद्रजींच्या पाठीमागे बसून वेगवेगळ्या पद्धतीची माहिती, वेगवेगळ्या ह्याच्याबद्दल काही दाखले वेगवेगळे देण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करायचा. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी तुमचं काम बघितलंय. मागच्या वेळेस 2.5 वर्षांनी ज्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्यामुळं अध्यक्षपदाची संधी त्या ठिकाणी मिळाली. 2.5 वर्षापूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर आपली निवड ही देवेंद्रजींनी आणि सगळ्या महायुतींनी केली आणि आज आपलं महाराष्ट्र विधानसभा ही देशाला दिशा देणारी विधानसभा आहे. या विधानसभेत जेव्हा कायदेशीर पेच प्रसंग उभा राहिला तेव्हा फक्त महाराष्ट्राचं लक्ष इथं नव्हतं, उभ्या भारताचं आणि विधिमंडळ जेवढी काही कामं करतात त्या सगळ्यांचं लक्ष तिथं होतं, कारण आपलं हे कायदेमंडळ आहे. तेव्हा अध्यक्ष महोदय थोड्याशा मनाला वेदना व्हायच्या, कारण विरोधकांनी ताळतंत्र सोडून अध्यक्षांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आम्ही त्यावेळेस पाहिली. पण अशा काळात देखील आपण आपला संयम न सोडता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ऐतिहासिक निकाल या बाबतीमध्ये दिला आणि आपण दाखवलेला संयम हा महाराष्ट्राच्या विधानसभेला परंपरेला साजेसा अशा प्रकारचा होता. आज या प्रसंगी बोलताना मला कुठलं राजकीय भाष्य करायचं नाही, परंतु मागील काळात एक नाही तर 2 राष्ट्रीय पक्षामध्ये त्या बाबतीमध्ये फूट झाली आणि हा मुद्दा संविधानिक होता, न्यायिक होता, संवेदनशील होता, परंतु आपण त्याचा फार बारकाईने अभ्यास केला, जसा उल्लेख सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी केला.